नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप स्वागत करत आहे. आजची आपली रेसिपी असणार आहे नॉनव्हेजची आहे आणि ती आहे मटणाची. तर त्याची गोष्ट पण अशी आहे की एक 15 दिवसापूर्वी आमच्या शेजारच्या आहेत. तर त्या प्रॉपर कोल्हापूरच्या आहेत, म्हणजे गाव त्यांचं कोल्हापूर आहे आणि आपल्या रेसिपीज वगैरे किंवा व्हिडिओ बघून 2च वर्ष झाली त्यांना आमच्या सोसायटीत येऊन. पण असं वाटतं की इतक्या छान प्रकारे आपल्याला ते सगळे सहकार्य करतात आहेत आणि आपलं चॅनेल पुढे जाण्यासाठी त्यांची नक्कीच मदत होते. तर त्यांनी मला आता नवीनच त्यांच्याकडे केलेला कोल्हापुरी मसाला आणून दिला आणि मला म्हणाले की ह्या मसाल्यापासून तुम्ही नक्कीच कोल्हापुरी चिकन किंवा मटण थाळी करून दाखवा. तर हा आहे तो मसाला. त्यांचा घरगुती मसाला आपल्याला मिळालेला आहे. जर आपल्याला थाळी करायची असेल तर आपण विकत पण आणू शकलो असतो, पण नशिबाने आपल्याला हा मस्त एकदम तयार मसाला मिळालेला आहे घरगुती आणि त्यापासून आपण कोल्हापुरी चिकन थाळी जी तांबडा पांढरा रस्सा असते फेमस अशी, तर ती आपण बनवून दाखवणार आहोत. चिकन नाही, मटण थाळी. आपण मटणाचा वापर करणार आहोत. तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण कोल्हापुरी जी थाळी बनवतो त्याच्यासाठी हे मी पाऊण किलो बकऱ्याचं मटण आणलेलं आहे आणि असे चाप वगैरे असे मागायचे. मोठे मोठे तुकडे आपल्याला लागणार आहेत आणि डिशला मोठे मोठे तुकडे लागतात. तर आपण याला आता आलं लसणाची पेस्ट लावून घेऊया. 1 चमचा आपण मीठ घालतोय. नंतर पुन्हा आपण रश्श्यामध्ये मीठ घालणार आहोत, त्या अंदाजाने घालायचं. 1 चमचा आपण हळद घालतोय आणि ही आहे हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट केलेली आहे आणि ती आपल्याला सतत लागणार आहे, म्हणून ही जास्त करून ठेवायची. तर मोठे 2 चमचे मी घालते आणि मिरच्या कमी जास्त आपल्या तिखटावर घ्यायच्या. हे सर्व आपण छान ह्याला चोळून घ्यायचं. हे मॅरिनेशन करून आपण ठेवायचं असतं, पण आपल्याकडे वेळ नसेल तर आपण लगेचच केलं तरी चालतं. अगदी रात्रभर पण मॅरिनेशन करून ठेवतात ह्याला. एका बाजूला मी मोठा टोप ठेवलेला आहे आणि वरून स्टीलचा दिसत असला तरी खाली त्याचा बेस कॉपरचा आहे, त्याच्यामुळे लागण्याची भीती नाहीये. तर आपण त्याच्यामध्ये मटण शिजत ठेवणार आहोत, अगदी प्रॉपर पारंपरिक पद्धतीने करतात तसं. आपल्याकडे पितळेची भांडी काही वापरत नाही आपण, पण हा माझ्याकडे एक मोठा टोप आहे. तर आपण त्या टोपामध्ये हे मटण शिजत ठेवायचंय आणि त्याचं जे पाणी येणार आहे तर त्या पाण्याचा आपल्याला 2 रश्श्यांसाठी उपयोग होणार आहे. आपण जवळजवळ 2 पळी ह्याच्यात तेल घालतोय. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल छान तापलं की आपण यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. दोन मोठे कांदे आपण घेतले आणि ते आपण बारीक चिरून घेतले. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून काढायचा आहे, घाई करायची नाहीये. कांदा छान परतून झाला की आपण हे मटण याच्यात परतून काढूया छानपैकी. या मटणाचं जे पाणी आपल्याला मिळणार आहे शिजल्यानंतरचं, तर त्याच्यामध्ये आपण तांबडा पांढरा रस्सा करणार आहोत. तर ते महत्वाचं आहे एकदम. त्या पाण्याचा उपयोग करणार आहोत आपण. आता याच्यावर मी ही परात अशीच ठेवते आणि याच्यावर आपण पाणी टाकूया. थंड पाणी कधीच घालायचं नाही, तर ही एक पद्धत आहे आपली. या परातीतलं पाणी आपण 2-3 वेळा मटणामध्ये टाकत राहणार आहोत आणि ते पाणी आपल्याला मिळणार आहे. आपण हे पाणी गरम झालेलं पुन्हा एकदा मटणात टाकणार आहोत. असं 2-3 वेळा टाकायचं, म्हणजे आपल्याला भरपूर पाणी मिळतं एकदम. आणि बघाल तुम्ही मटण मस्त शिजतंय. खूप छान असा घरात मस्त सुवास दरवळला एकदम मटणाचा. आपली बाकीची वाटपाची तयारी होईपर्यंत आपण 1 तास तरी हे शिजायला लागेल आपल्याला. पुन्हा आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहोत. आपण पुन्हा एक कढई ठेवलेली आणि पांढरा रस्सा जो बनवणार त्याचं जे वाटण करायचं आहे ते आपण करणार आहोत. त्याच्यासाठी मी दाखवते इथे तुम्हाला. उभा चिरलेला कांदा आहे, लसूण पाकळ्या आहेत, थोडंसं आलं आहे. नंतर ह्याच्यामध्ये जे मसाले आहेत, जिरा आहे,
एक एक चमचा घेतले आपण सफेद तीळ आहेत आणि अर्धा चमचा खसखस आहे आणि थोडीशी आपण काळी मिरी घेतलेली आहे. प्रथम आपण तेल घालूया कढईमध्ये. जास्त नाही, अगदी एक चमचा घालायचे. काही काजू आपण घालणार आहोत त्याच्यात. बघाल तुम्ही की पांढऱ्या रश्श्यासाठी जे साहित्य घेतलंय ते सर्व पांढरच आहे, त्याच्यामुळे रश्श्याचा कलर सफेद राहणार आहे. हा थोडेसे काजू आपण याच्यात परतून काढायचे आणि हे जे आहे कांदा, लसूण आणि आलं हे पण आपण छान परतून काढूया. आता कांदा परतत असतानाच हे मसाले जे आपण घेतले ते पण याच्यात घालून घेऊया, म्हणजे छान मस्त परतले जातील एकदम. खूप जास्त आपल्याला रंग त्याचा बदलायचा नाहीये, फक्त आपल्याला जस्ट परतून काढायचे ते. आपलं हे वाटण झालेलं आहे, आपण काढून घेऊया. आता हे थंड करून त्याची एकदम फाईन पेस्ट करायची आपल्याला. थोडस पाणी घालून केलं तरी चालेल. एकदम बारीक अशी वाटायची आहे, पेस्ट करायची. आपण हे काही सुके मसाले घेतलेत. आता हे तांबड्या रश्श्यासाठी आणि सुकं जे मटण बनवणार त्याचं वाटप आहे. दालचिनी आहे थोडीशी, नंतर हे स्टार फूल आहेत, धणे आहेत. आपण हे थोडंसं परतून काढायचं. ही आहे मसाला वेलची. थोडं आपण एक चमचा जिरं घालतोय आणि ही काही तमालपत्राची पानं घेतोय. मंद गॅसवर आपण परतून काढायचं हे. थोडी आपण हिरवी वेलची पण टाकली त्याच्यात. 4 आपण हिरवी वेलची घालतोय आणि एक मोठी वेलची घातली आपण. आता मसाले छान परतून झाले. मसाले परतून झाल्यानंतर आपण तेल घालतोय. 2 चमचे आपण तेल घालायचे आणि त्याच्यावर हा उभा चिरलेला कांदा जो आहे तो आपण परतून काढूया. काही थोडे आल्याचे तुकडे पण आहेत, लसूण पाकळ्या पण आहेत. आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतून काढायचा आहे या मसाल्यावर. मसाले वेगळे घेतलेत परतून तरी चालतील, पण कोकणामध्ये एक पद्धत आहे त्या पद्धतीनेच मी हे मसाले भाजून घेते. ह्याचं दूध आपल्याला लागणार आहे पांढऱ्या रश्श्यासाठी. आणि जे सुकं खोबरं आहे, कोल्हापुरी जेवणामध्ये सुक्या खोबऱ्याचा जास्त वापर करतात. कांदा छान झाला, एकदम असा मऊसर झाला की आपण यात सुकं खोबरं घालणार आहोत. 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यातच आपण हे टोमॅटोचे काही तुकडे घालणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू. पण एक मोठा टोमॅटो घेतला आपण. आता हे सर्व मस्त एकदम परतून काढायचं आपल्याला, एकदम खमंग असं. मटण बघायला मस्त एकदम शिजलेलं आहे आणि चरबी भरपूर आहे, त्याच्यामुळे थोडासा कलर पण आपला येल्लो सारखा आलेला आहे, कारण मी थोडी हळद पण घातली होती. पण चवीत काही फरक पडणार नाही आपल्या. आपण एका भांड्यात आता तेल टाकूयात थोडंसं फोडणीसाठी. आपण पांढरा रस्सा बनवतोय. हे काही खडे मसाले आहेत. मोठी वेलची आहे, स्टार फूल आहे आणि लवंग आहे, दालचिनी आहे आणि तमालपत्राचं पान. आपण तेलात थोडंसं परतून काढूया. एक छोटा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला. तो परतून झाल्यावर आपण हे जे सफेद रश्श्यासाठी जे वाटण केलेलं आहे तर ते आपण आता घालणार आहोत. सगळे सफेदच पदार्थ त्याच्यात घेतलेले होते. हे सर्व वाटण आपण घालून टाकूया. पुन्हा छान एकदा परतून काढायचे ते तेलावर.
जो मटणाचा स्टॉक आपण काढला होता त्यातला आता थोडासा आपण याच्यामध्ये जवळजवळ निम्मा आपण पांढऱ्या रश्श्यासाठी वापरतोय. सर्व एकत्र करून मस्त उकळी येऊ द्यायची आता. याला छान उकळी आल्यानंतर थोडंसं आपण चवीनुसार मीठ घालूया. सगळ्यात शेवटी आपण नारळाचं दूध घालतो याच्यामध्ये. आता छान उकळी येऊ द्यायची आता. आपला पांढरा रस्सा तयार. पुन्हा आता आपण एक कढई ठेवतोय. आपण आता सुकं चिकन आणि तांबडा रस्सा एकदमच करणार आहोत. सगळ्यात आधी सर्व मसाले वाटण आपल्याला परतून काढायचे. त्यासाठी आपण 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. एक तमालपत्राचं पान घातलंय. आलं लसूण आणि मिरचीची थोडीशी पेस्ट घालते. तिखट नाहीये जास्त. व्यवस्थित परतून झाली. हा महत्वाचा जो मसाला आपण बनवून घेतलेला तो आपण तेलावर आता परतून छान काढणार आहोत. एका बाजूला पण पांढरा रस्सा आहे त्याला छान उकळी आलेली आहे. गॅस काढून टाकूया आता. खमंग असं छान परतून काढायचा मसाला. त्यातच आपला सगळ्यात महत्वाचा असा हा मालवणी मसाला जो आपल्याला आपल्या एका मैत्रिणीने दिला आहे. घरगुती मसाला आहे हा, विकत आणलेला नाहीये. तर तिने दिलेला. आपण 3 चमचे घालूया याच्यामध्ये. एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घालते मी रंगासाठी. पाव चमचा आपण हळद घालतोय. पुन्हा एकदा सर्व मसाल्यांबरोबर हे वाटण आपण छान परतून काढूया. उरलेला आपण जे आहे रस्सा म्हणजे जे पाणी काढलेलं आहे मटणाचं उरलेलं त्याच्यामध्ये आपण तांबडा रस्सा करणार आहोत. जो स्टॉक होता काढलेला त्यात आपण हा मसाला आहे वाटण केलेला तो आपण घालूया आणि ह्याला पण छान आता उकळी येऊ द्यायची. थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. आता हा जो उरलेला मसाला आहे तो मी आता काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये. आपल्याला त्याचं सुकं चिकन बनवायचंय. पुन्हा एकदा पळीभर आपण तेल घालूया. एक मोठा कांदा बारीक चिरलेला आपण याच्यामध्ये फोडणीसाठी घातलाय आणि छान परतून झाला
की आपण परत ते वाटण याच्यात घालायचंय. तांबडा रस्सा जो आहे त्याला पण छान उकळी आलेली आहे. फक्त आपल्याला त्याच्यात वरून कोथिंबीर घालायची आहे की आपला तांबडा रस्सा पण तयार झालेला आहे. आपण हे जे वाटण मगाशी करून घेतलेलं ते सुका चिकनसाठी आपण कांद्यावर पुन्हा एकदा परतून काढतोय. हे पाणी थोडंसं मी ठेवलं होतं मसाल्यामध्ये घालण्यासाठी. सगळ्यात शेवटी आपण शिजलेलं मटण घालणार आहे आणि मस्त मसाल्यावरती आता छान परतून काढायचंय. थोडं चवीनुसार मीठ घालूया. मिठाचा अंदाज आपल्याला परत परत बघावा लागणार आहे. आपण शिजताना पण थोडंसं मीठ घातलं होतं. आता फक्त याला ढवळून घ्यायचंय कारण सर्व शिजलेलं आहे. वरून थोडी कोथिंबीर घालून एक वाफ काढलेली आहे आणि आपलं हे पण सुकं चिकन तयार झालेलं आहे. आता ह्याच्यावर खाण्यासाठी मी भाकरी बनवणार आहे. भाकरीबरोबर मटण आणि खूप सुंदर लागेल. आपली भाकरी पण तयार आहे. नाचणी ज्वारी मिक्स असते ही. ती पण आपली मस्त दणदणीत अशी भाकरी बनवलेली आहे. या लगेचच आपण थाळी सजवायला घेऊया. मालवणी घरात बनलेली कोल्हापूरची प्रसिद्ध थाळी तांबडा पांढरा रस्सा आणि सुकं चिकन आपण बनवून दाखवलेलं आहे. बघाल तुम्ही काय काय प्रकार आहेत. प्रॉपर मी भाकरी पण केलेली आहे. नाचणी ज्वारीची मिक्स भाकरी आहे ही. ठेचा दिला आहे आपण त्या कोल्हापुरी पद्धतीप्रमाणे. हे आहे सुकं चिकन, सुंदर एकदम दिसतंय. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोबत कांदा टोमॅटो भात आणि आपली कोकणातली सोलकढी. तर असा हा सुंदर झक्कास असा बेत आहे. तर ह्या मैत्रिणीचे मी नक्कीच आभार मानेन की आपल्याला मसाला दिला आणि त्या मसाल्यामुळे आपण मस्तपैकी कोल्हापूरची त्यांची छान अशी झक्कास मस्त झणझणीत अशी रेसिपी करून दाखवलेली आहे. तर नक्कीच त्या मैत्रिणीचे आभार मानावेसे वाटतात आहेत. आणि नक्कीच रेसिपी बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.